खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर, खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ सर. सामना आणखी एक मोठा आता ग्रामीणचा तुम्हाला बघायला मिळेल. जॉली स्पोर्ट कामतघरच्या विरोधात साई स्पोर्ट्स कारवाव या दोन संघांदरम्यान. टॉस जिंकून कारवाव संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. थंडी अधिकच आता वाढत चाललेली आपण पाहतोय आणि हळूहळू प्रेक्षक वर्ग सुद्धा घरच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतात. आता ते विचार करतात की आपण आपल्या स्मार्टफोनवर बघूया, परंतु काही प्रेक्षक अजूनही आनंद घेत आहेत सामन्यांचा. जॉली स्पोर्ट कामतघरच्या विरोधात साई स्पोर्ट खारबाव अशी लढत. सलामीची जोडी. चला, सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आणि आमचे दोन्ही अंपायर मैदानात एंटर होताना एक मोबाईल या ठिकाणी सापडलेला आहे. कोणाचा हरवलेला असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो जमा आहे. ओळख पटवा आणि घेऊन जा. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे. जॉली स्पोर्ट कामतघरच्या विरुद्ध खारबाव असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय कामतघर संघ. जबरदस्त खेळ ज्याचा आपल्याला बघायला मिळाला. सामना त्यांनी जिंकला काश्मीरा 11च्या विरोधात. अम्मू 11 काश्मीरा संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेतून आता समाप्त झाला. आपण जी स्पर्धा पाहतात एकता ट्रॉफी 2024 शाहिद खान यांचा क्रिकेटचा हा मेगा शो तुम्हाला बघायला मिळाला. ओपनर्स पीटीसी पडघा टेनिस क्रिकेट मधील देखील अनेक दिग्गज संघांना तुम्ही बघितलं आणि या परिसरामध्ये पुन्हा क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न. सलामीवीर तुम्ही पाहतात मोती आणि त्याच्या सोबतीला मोहिल म्हात्रे. मागच्या सामन्याचा आपण विचार केला, शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना गेला. लास्ट बॉलवर 6ची गरज असताना मोहिल म्हात्रेनं एक डॉट चेंडू टाकला आणि तिथे जॉली स्पोर्ट कामतघर संघाला विजय मिळवून दिला. चांगला खेळ बघायला मिळाला ओव्हरऑल दोन्ही संघांच्या माध्यमातून. शेकोटी विजवायचे कृपया. त्या ठिकाणी वायर आहेत, कदाचित नुकसान होऊ शकतो. लवकर विजवा प्लीज. आणि मैदानामध्ये सुद्धा धूर येतोय, त्याचा त्रास होतोय खेळाडूंना. बॉल तयार. फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिलं. ऋषभ काटे फार एंड कडनं कुरुन विलेज एंड कडनं आपण पाहतो यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट पॉवर प्ले. पॉवर प्लेतील पहिलं षटक. दोन खेळाडू तुम्ही पाहता सर्कल 38 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला तैनात करण्यात आला आणि एक मिड विकेट. मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. एक फिल्डर शॉर्ट थर्ड मॅच शॉर्ट फाईन लेग. विकेट कीपर या स्टंप पासून थोडासा दूर ऋषभ सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना. लेट्स प्ले पंचांचा अधिकृत इशारा. सामनाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील शेवटचा सामना
भावाले बी संघ खेळेल, परंतु या मॅचचा विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. पहिला चेंडू मोठा फटका यावेळेला अलॉंग द ग्राउंड, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मोती ऑफ कलर दिसला या स्पर्धेमध्ये. टोटली मी म्हणेल बॅकफुटला दिसलं, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचे आहेत जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. एक धाव या ठिकाणी सोडली गेली. एका धाव्याने मोती ऑफ द मार्क. संघाच्या धावांना सुरुवात. स्क्वेअर लेग आतमध्ये आणले आणि आपण पाहतोय आता एक्स्ट्रा कव्हर डीपला ठेवण्यात आलेला आहे. ऋषभ ओव्हर द विकेट. मोईल समोर जबरदस्त चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा बॉल, चांगला बाउन्स मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी येतो. असे डॉट बॉल फलंदाजांवर नेहमी दबाव वाढवत असतात. मागच्या सामन्यात टॉप ऑर्डर लवकर बाद झाल्यानंतर यश पाटीलनं डाव सांभाळला. जॉली स्पोर्ट कामतगर संघामध्ये अशा अनेक बॅटर्स आहेत की ते नेहमी जबाबदारीने खेळत असतात. इथे मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द मिडॉन. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का कामतगर संघाला. मोहिल मात्रे बाद. फुल टॉस बॉल होता आणि पाहतोय आपण मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न. वेदांत डाऊन दी बॉल आला. बॅटच्या बॉटमला बॉल लागला आणि पहिला धक्का या ठिकाणी लागतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाला. मोहिल मात्रेचा खेळ इथे समाप्त झालाय. एकला एक सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला साई स्पोर्ट कारभार कर्णधारानं आणि सध्या तरी आपण म्हणूया की पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाली ऋषभला. निहार मात्रे न्यू बॅटर, न्यू मॅन इन. सध्या आपण पाहतोय भिवंडीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये V8 हे ब्रँड चर्चेमध्ये आलेले आणि त्या ब्रँडचे फाउंडर निहार मात्रे सध्या मैदानात. ऋषभच्या विरुद्ध तसे आपण बऱ्याचदा पाहिले सहजासहजी नाही आहेत मोठे फटके खेळणे, परंतु इथे क्लासिकल फटका. ओव्हर द इनफिल्ड बॉल कव्हर पॉइंटला वेगानं सरकतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी ठरला आणि फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 3 वर. पुन्हा एकदा इनसाइड आउट जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाही. हा चेंडू इथे डॉट. बांधून ठेवल्या अक्षरशः बॅटर्सना. काही वेळेला डोकं वर करू दिलं नाहीये, बॅकलिफ्टला वर करू दिलं नाही, उचलू दिलं नाहीये. 3 धावा धाव फलकावरती आहेत. लेट नाईट हा सामना तुम्ही पाहतायत. साईश कारभाव आणि त्यांच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतगर. ऋषभनं कमाल केली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. लीडिंग एज. विकेट कीपर डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिस्मिसल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय कामतगर संघाला. निहार मात्रे बाद. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. फुल्लर लेंथ होता, फुल लेंथ होता आणि आपण पाहतोय बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागला. विकेट कीपर प्रणय चांगला झेल पकडताना दिसला. चुकी त्याच्याकडनं झाली नाही आणि अखेर ऋषभचा स्पेल इथे संपला. पहिल्या षटकामध्ये धावा त्यानं खर्च केल्या 3 आणि 2 महत्वाचे गडी टॉप ऑर्डरचे त्यानं बाद केलेत. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग स्पेल आपल्याला बघायला मिळाला ऋषभ काठीच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर. अक्षय पाटील बॉलिंग मार्कवर. आता इथून मोतीला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आपण पाहतोय अजूनही बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेताना. बडगा परिसरामध्ये आपण तसे पाहतो ना की क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत, क्रिकेट वेडे आहेत. बरोबर 5 मिनिटांमध्ये आपण पहिले षटक पूर्ण केले, परंतु याही पुढच्या ओव्हर्स त्याच वेळेत तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
15 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीत 3 षटक तुम्हाला पूर्ण करावेच लागतील अथवा पेनल्टी स्वरूप तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कल मध्ये अंतिम षटकात घ्यावा लागेल आणि त्याचा फार मोठा फटका आपण अनेक संघांना बसताना बघितलेला आहे. या अगोदर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 3 संघांना तसं करावं लागलं होतं ज्यांनी खूप जास्त वेळ घेतला होता, म्हणून वेळ वाचवणं गरजेचे आहे. स्ट्राइक एंडला बॅटर मोती रिस्पॉन्सिबल डाव जबाबदार येथे त्याला बनावा लागेल, तारणहार त्याला बनावा लागेल. फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा आपण पाहतोय वळव धाव अलॉंग द ग्राउंड डीप मध्ये मिड विकेटला 1 धाव इथे पूर्ण. स्कोर एका धावेने 4 वर. सिंगल न पुढे जाण्याचा प्रयत्न मागच्या सामन्यामध्ये देखील सुरुवात अशीच काहीशी झाली होती, परंतु तिथे यश पाटील नावाचं वादळ आलं होतं. तसा खेळ एका बॅटरला करावा लागेल. इथे रिव्हर्सचा प्रयत्न होता, मागे गेला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषभच्या माध्यमातून शॉट फाईन लेगला उभा. आपण पाहतोय की सर्वात कठीण ती जागा असते ज्या वेळेला आपण थर्ड मॅन शॉट फाईन लेगला फिल्डिंग करत असतो. फार वेगानं बॉल येतात, बॅटला एज घेऊन किंवा कीपर कडनं सुटला की तो सुटलाच. प्रशंसा करावी लागेल. ऋषभ त्या ठिकाणी सज्ज होता शॉट फाईन लेगला. धावा एका धावेने पुढे जात असताना 5 वर. अक्षयचा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला हुक केलेला आहे. हवेत बॉल, फील्डर डाऊन दी बॉल जज करतोय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुटला, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल त्यानं पकडली. छोटा चेतन त्या ठिकाणी होता. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. मोतीला परतावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. बघूया पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. मोती पुन्हा बाद झाला, फक्त 2 धावांचं योगदान त्याला देता आलं. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज, आणि ज्या स्पर्धेमध्ये प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट आहे ना, ती स्पर्धा उंच भरारी येताना आपण पाहतो, कारण फार मोठ्या संख्येने व्ह्यूअर्स देखील त्या स्पर्धेला मिळतात. अक्षय पाटीलला ही सफलता मिळाली. 5 धावा असताना 3 गडी या ठिकाणी गमावलेत. पुन्हा एकदा निराश केलंय त्याच्या पाठीराख्यांना, संघ सहकाऱ्यांना मोतीनं. न्यू बॅटर नवीन फलंदाज ओम पाटील. ओम पाटीलनं मागच्या सामन्यात शेवटच्या बॉलवर जो षटकार लगावला ना, त्याच वेळेला जरूर आपण सांगितलं की हा षटकार या सामन्यात नक्की डोकेदुखी ठरणार आहे, आणि त्याच 6 धावा शेवटच्या बॉलवर राहिल्या होत्या. ओम पाटील स्ट्राइक एंडला. अक्षय समोर 5 धावा. धावांचा वेग वाढवावा लागेल, परंतु यावेळेला क्लीन बॉल अराउंड द लेग मिडल स्टिकला उखडणारा बॉल अक्षय पाटीलला मिळाली. आणखी एक सफलता. ओम पाटील बाद. हॅव अ लुक ॲट दॅट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षयचा फास्टर वन, वेगवान चेंडू सर मधल्या विकेटला उचलून गेला आणि विकेट त्या ठिकाणी मिळाली अक्षयला. लगातारची दुसरी. खतरनाक मूड मध्ये सध्या गोलंदाज. अटॅकिंग अप्रोच. यश पाटील अजूनही आपण पाहतोय डगआउट मध्ये. प्रतीक चौधरी मैदानामध्ये एंटर होतोय. खरं तर यशला आता वर प्रमोट करणं गरजेचं होतं. तो 3ऱ्या क्रमांकावर मागच्या मॅच मध्ये आला होता, तिथे त्याला खूप वेळ मिळाली, चांगला सेट झाला, नंतर त्यानं चांगल्या रन्स बनवल्या. परंतु आता यशला का थांबवलं असावं? प्रत्येकी कॅप्टनची वेगळी रणनीती असते. आपण पाहतो हॅट्रिक बॉल, विकेटचे हॅट्रिक पूर्ण करणार का अक्षय पाटील? खतरनाक मूड मध्ये या ठिकाणी दिसतोय. भेदक गोलंदाजी. गुलाबी थंडीमध्ये हॉट मॅच सुरू आहे आणि हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. हॅट्रिक बॉल सामना करेल प्रतीक. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक क्लासिकल हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन स्वतः कॅप्टन पराग त्या ठिकाणी होता. एकच जाव इथे देखील मिळाली. एकाही वेळेला एकही चौकार किंवा षटकार आला नाही आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये 3 रन्स आले होते आणि अक्षयनं आतापर्यंत 3 रन्स खर्च केलेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. लो स्कोरिंगचा सामना आपल्याला बघायला मिळतो की काय, परंतु अजूनही बरेचसे बॉल बाकी आहेत. अजूनही पूर्ण 2 षटक बाकी आहेत. एखादं षटक मोठं आलं तर
सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही यावेळेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगले फिल्डिंग मोनिशची. सातत्याने डिफेन्सिव्ह फटके खेळले जात आहेत. रोमित आणि प्रतीक मध्ये आता पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप करण्याचे धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहता 7 धावा. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आणि उद्याच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील ठीक 1 वाजता दुपारी. आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत कारण उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र आहे. बावनदेव व कुरुंच्या विरुद्ध तलोली अफसरचा संघ तुम्हाला उद्या पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. पीटीसी मध्ये संघ आपण पाहतोय. त्यानंतर धनेश 11 कुकसेच्या विरुद्ध किंग्स 11 खानिवली अशी दुसरी लढत. उद्याची तिसरी मॅच बीसीसी बोरीवली आमचे ऑर्गनायझर्स आणि त्यांच्या विरुद्ध चेरोबा वाशेरे वॉटर मॅच. आणि एसजी डोहलेच्या विरुद्ध तलोली टीम रमीजचा संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. उद्याच्या ह्या मॅचेस बघा आम्ही तुम्हाला वेळ जी दिलेली आहे त्या वेळेच्या 10 ते 15 मिनिटे अगोदर तुम्हाला हजर राहणं गरजेचं आहे. भावाले टीम देखील आता थोडीशी सुस्त बसले परंतु आता त्यांनाही थोडंसं चार्ज व्हावं लागेल, वॉर्म अप करावं लागेल, बॉडी वॉर्म करावी लागेल. 2 षटकांच्या अखेरीस 7 धावा. 7 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नितेश पाटील बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या षटकामध्ये रोमित चौधरी समोर. यावेळेला पिकअप शॉट रोमितच्या बॅट मधून चांगला फटका परंतु अंतर कापलं जात नाहीये. पुन्हा छोटा चेतन आणखी एक फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळाली. नितेश पाटीलला देखील सफलता या ठिकाणी मिळाली आहे. 7 धावा आणि 5 विकेट. आता फलंदाज यश मैदानामध्ये एंटर झालेला आहे. रोमित यावेळेला बाद झाला. रोमितचा विश्वास बसत नाही अजूनही कारण फटका खूप चांगला होता परंतु हे जे वातावरण आहे ना आपण पाहतोय ते फार थंडी आपण पाहतोय जाणवते आणि या वातावरणामध्ये सहजासहजी बॉल हवेमधून ट्रॅव्हल होत नसतात परंतु इथे स्विंग केलं ऑन साइडला. पुन्हा छोटा चेतन. ये छोटा चेतन बड़ी भूमिका करते हुए तिसऱ्यांदा त्याने झेल पकडला. आज की रात छोटा चेतन के नाम आतापर्यंत खांबाळ्याच्या स्पर्धेमध्ये सुभाष धुमाळ सरांनी त्यांना नाव दिलं होतं परंतु त्याचं नाव काय आहे चेतनच नाव आहे. इट्स ओके. 6 विकेट. 7 धावा असताना 6 गडी ते गमावलेत आणि त्या 6 विकेट मध्ये 3 कॅच छोटा चेतन पकडलेत. हॅट्रिक वर असेल आता नितेश पाटील ऑन हॅट्रिक. यश देखील यावेळेला बाद झाला. मागच्या सामन्याचा हिरो नवीन फलंदाज राकेश मैदानामध्ये. असं वाटते की आता लो स्कोरिंग हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. नितेश पाटील आपण पाहतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मागच्या ओव्हरमध्ये अक्षयने देखील लगातार 2 विकेट्स घेतल्या होत्या परंतु त्याला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. यावेळेला नितेश पाटील हॅट्रिक पूर्ण करणार का? राकेश समोर स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आपण बघितलं. त्या ठिकाणी 1 धाव मिळाली आणि 1 धाव पडून सुद्धा पूर्ण केली. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धाव फलकावरती 9 धावा. बऱ्याच वेळानंतर धावा पुढे सरकत असताना खूप जास्त उशिरानंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाताना या 2 धावांनी संघाचं धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 9 रन्स. यावेळेला चांगला बॉल ऑफ कटर होता. बाउन्स चांगला मिळाला. खूप चांगला स्विंग मिळाला. आतमध्ये वळून घेणारा बॉल. इनकमिंग डिलिव्हरी डॉट बॉल. सुरुवातीला ज्या वेळेला तुम्हाला सुरुवातीचे गोलंदाज चांगला प्लॅटफॉर्म सेट करून देतात ना त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव आपोआप कमी होतो आणि तसंच दृश्य आपण मैदानात पाहतोय. यावेळेला पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द बॅकवर्ड पॉइंट.
कॅचिंग मात्र कमालीची राहिली आहे. वेदांत होता या वेळेला, एकाही वेळेला आपण पाहतोय की कॅच सुटत नाहीये. वेदांतचा हा दुसरा झेल. 7वा खेळाडू बाद झालाय. नितेश पाटीलला तिसरी सफलता मिळाली आहे आणि 7 खेळाडू बाद झाले, त्याच्यापैकी 6 खेळाडू झेल बाद झालेत. वेदांतनं 3 कॅचेस पकडल्या, चेतननं 3 कॅचेस पकडल्या, वेदांतनं 2 पकडल्या आणि प्रणयनं 1 झेल पकडला आणि 1 खेळाडू बोल्ड स्वरूपामध्ये बाद झाला. ओम पाटील, अक्षय पाटीलनं तो बोल्ड केला होता. 9 धावा धावफलकावरती, 7 विकेट गमावल्यात. प्रत्येकी गोलंदाज ऍक्युरसी टिचून मारा करतोय, लक्ष वेधून घेतलंय, कारण अजूनही प्रेक्षक टक लावून या एकता ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. प्रतीक यावेळेला बाद झाला. न्यू बॅटर गीतेश भोईर एंटर होतोय मैदानामध्ये. डावातील अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत, परंतु ज्या वेगाने विकेट जात आहेत हे सध्या आपण पाहता व्यापीडायचं दृश्य दाखवलं जातं. एकता ट्रॉफीसाठी या सर्वांची मेहनत आपल्याला बघायला मिळाली आहे. युनिटी, एकता, अखंडता. शाहिद खान यांच्या सोबतीला ही ट्रॉफी सफल करण्यासाठी यावेळेला पुन्हा एकदा पिकअप शॉट. इथे मात्र कॅच ड्रॉप आणि हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, जातोय सीमा पार. चौकार. गीतेशच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. पहिल्यांदा असं आपण बघितलं की क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला नव्हता, पराग होता तिथे आणि बॉल थोडासा फ्लॅट झाला होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 13 वर. राहुल शेख वेगळ्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मॅजिक ऑफ पडगा. चौकार या ठिकाणी आला आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडी आतापर्यंत गमावल्यात. चालू सामन्याचा विजेता संघाच्या लॉर्ड्स मधील आजच्या रात्रीतील शेवटचा सामना खेळेल. जय बजरंग भावाले बीच्या विरोधात ती लढत असेल, परंतु कोण असणार त्यांच्या विरुद्ध? नितेशचा हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलेला आहे. व्हाट अ शॉट, ग्रेट शॉट, बॉल सीमा पार, षटकार. तीन षटकांचा केस संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती 19. पुन्हा डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. बघा, कॅच ड्रॉप झाली, तिथे चौकार मिळाला, जीवनदान मिळालं गीतेशला आणि त्या गीतेशनं षटकार ठोकला. वेळ बदलायला क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नसते. 19 धावा झाल्या. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट मिळाले या ओव्हर मध्ये नितेशला, परंतु शेवटच्या 2 बॉलवर 10 रन्स त्याच्या विरोधात आल्या. 19 धावा. आता आणखी 15 ते 16 धावा जोडल्या तर जॉली स्पोर्ट कामतगर संघामध्ये असं बॉलिंग अटॅक आहे की ते 35 धावांवर चॅलेंज देऊ शकतात साईश कारभावला, परंतु त्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. अंतिम षटक. सूरज पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर राकेश, एक अनुभवी क्रिकेटर, एक्सपिरियन्स कंपनर. अनेक वर्षांपासून कामतगर संघामध्ये आपण राकेशला बघत आलेलो आहोत. इथून ती जबाबदारी आता त्याला घ्यावी लागणार आहे. चांगला खेळ त्याला साकारावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडला किंवा गीतेश एका बाजूने आक्रमण करतोय. गीतेशकडे आता जास्तीत जास्त स्ट्राइक एंड असला तर जास्त रन्स इथून बनू शकतात. थोड्याफार फायटिंग टोटल कडे देण्याचा नक्की प्रयत्न त्यांचा असू शकतो, परंतु इथे राकेशलाही कमी समजून चालणार नाही. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या राकेशने गाजवल्यात. सूरज पाटील, राकेश समोर स्लॉग इट, हवेमध्ये बॉल आहे आणि सरळ हवेतून निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता इथून काउंटर अटॅक सुरू केलाय जॉली स्पोर्ट कामतगरनं. राकेशचा हा सिग्नेचर स्ट्रोक, षटकार. हे बघू शकता, मी अगोदरच सांगितलं की राकेशला कमी लेखून चालणार नाही. अनेक स्पर्धा, अनेक मैदान या खेळाडूंना गाजवलेत. 15 ते 20 वर्षांपासून हा खेळाडू क्रिकेट खेळत आलाय. तो अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि सध्या महत्वाच्या वेळेला महत्वाची भूमिका. षटकार. वन्स अगेन पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल उडवला, परंतु इथे बाउंड्रीच्या आत
झेल पकडले अक्षय पाटील ना, फलंदाज बाद. 8वा धक्का कामतगर संघाला. आता कुठेतरी चांगल्या रन्स दिसतात, शोभून दिसतात. जॉली स्पोर्ट कामतगर नावाच्या पुढे स्कोर कोड आपण जर विचार केला तर शोभून दिसत नव्हता, परंतु अखेर मागील काही बॉल मध्ये ज्या बाउंड्री झाल्या, 2 सिक्सर आल्या आणि अखेर डावाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न. 25-8 खेळाडू बाद झालेत. 8 विकेट डाऊन नाव. रितेश धुमाल कॅप्टन ऑफ जॉली स्पोर्ट कामतगर इन ॲट नंबर 10 10व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. सूरजला देखील सफलता मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्या ठिकाणी सूरज पाटील विकेट घेत असताना पुन्हा पलटवार करतोय. 25 रन्स. शेवटचा दिवस उद्या, स्पर्धेचा शेवटची रात्र तुम्हाला बघायला मिळेल. अँड हु विल बी द चॅम्पियन ऑफ एकता ट्रॉफी. ग्रामीण मधून कोण विजेता होणार आणि शहरी क्रिकेट मधून कोण होणार विजेता, उद्या तुम्हाला उत्तर मिळेल. रितेश समोर ऑफ ब्रेक होता, जो डाव्या हाताच्या बॅटरसाठी आपण लेग कटर म्हणूया. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल होता. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर चांगली रणनीती आणि विकेट आल्यानंतर तुम्ही पाहतात सूरजचा आत्मविश्वास वाढलाय. गुड कमबॅक. रितेश समोर फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचला. छोटा चेतन पुन्हा बॉलवरती आला होता आणि इथे धावबादची संधी आली आणि अखेर कॅच ड्रॉप झाली, परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. रितेशला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय 9वा जॉली स्पोर्ट कामतगरला. रितेश दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेला बाद झाला. आपण जरूर चर्चा करत होतो की गीतेशला स्ट्राइक एंड वरती येणं गरजेचं होतं आणि ही संधी होती. एकच धाव जर घेतली असती, गीतेश स्ट्राइक एंडला असता. चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, एक चौकार एक षटकार त्यानं आता मारलाय, त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपण पाहतोय बॅटर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. शेवटची जोडी आता मैदानात. उद्धव पाटील एंटर होतोय. लास्ट विकेट. 9 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. सर्व बादचा धोका देखील उद्भवलाय आता. यह संभव है, हो सकते. विकेट टेकर सूरजने देखील सफलता मिळवली आहे. 26वा लास्ट विकेट. हेलिकॉप्टर जबरदस्त फटका आहे आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आहे की षटकार आहे, पंचांचा निर्णय येतोय आपल्यापर्यंत. 11व्या नंबरचा खेळाडू आणि हेलिकॉप्टर उडवलाय बॉल. क्लासिकल स्ट्रोक गॅप मधून एका टप्प्याने बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार उद्धवच्या बॅट मधून फार कमी वेळा उद्धवला संधी मिळते, परंतु पहिल्याच बॉलवर चौकार. महत्वाच्या क्षणी, महत्वाच्या सामन्यामध्ये आणि धावा या चौकाराच्या मदतीने 30 वर 30 रन्स. काय फटका होता. टॉप ऑर्डरच्या बॅटर्सना लाजवेल असा फटका 11व्या क्रमांकाला येऊन उद्धवनं दाखवलाय. ग्रामीण क्रिकेट आता एवढं डेव्हलप झालंय ना की 12वा खेळाडू जो इथे नावं सांगण्यासाठी असतो ना, त्याला जरी पाठवलं बॅट घेऊन तोही षटकार मारणार. फार जास्त प्रमाणात आता प्रत्येक गावोगावी क्रिकेटर होत चाललेले आहेत आणि सराव प्रॅक्टिस सदैव ते करत असतात. आणि सध्या उद्धवच्या बाबतीमध्ये आपण तेच म्हणू शकतो. 11व्या नंबरवर आला, परंतु एका सलामी वीराला लाजवेल असा फटका त्यानं सादर केला. 30वा धाव फलकावरती. फायटिंग टोटल कडे वाटचाल. सूरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल यावेळेला पुन्हा आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड स्क्वेअर बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे धावबादसाठी. ऑन फील्ड पंचांनी आपण पाहतोय आता टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. रनआउट साठी आपण पाहतोय.
अल्ट्रा स्लो मोशन मध्ये यावेळेला दाखवलं जाते. आपण पाहतोय ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही. आउट आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला म्हणजे शेवटच्या बॉलवरती आली फक्त एकच धाव आणि धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. 32 धावांचं लक्ष्य साई स्पोर्ट खारबाव संघाला हा विजय मिळवण्यासाठी. बावाले बी कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं. जसा सामना संपेल आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा सिद्दीक भाबे सर आता तुमच्या सोबत जोडले जातात सेकंड इनिंग मध्ये 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. धन्यवाद समीर ठाकरे. ये वो आवाज़ है जो दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रही है. दिन में कमेंट्री सोना तो रात में सोने पे सुहागा. हमारे साथ 2 रातों तक कमेंट्री को अंजाम दिया. आइए उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं समीर ठाकरे का. इसी तरह आप आगे बढ़े. एक ऐसा कमेंटेटर जिसकी आवाज़ में बहुत ही दिलकशी है. समीर ठाकरे कमेंटेटर एकता ट्रॉफी में 2 रातों तक रहे. अपनी अद्भुत कमेंट्री से उन्होंने एकता ट्रॉफी में रंग भरा. साथ ही साथ वो लोगों के दिलों पे भी छाए रहे. आइए ये देखिए उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं. शाहिद खान के हाथों से उन्हें शॉल उड़ाई जा रही है. समीर ठाकरे कीप इट अप. और ये पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह एकता ट्रॉफी का आपकी यादगार एकता ट्रॉफी रहेंगी. उम्मीद करते हैं कि अगले सीजन में आप एकता ट्रॉफी पूरा कवरेज करें. बैक टू क्रिकेट नाउ. लक्ष्य साइंस स्पोर्ट खारबाव के सामने 32 रनों का. जॉली स्पोर्ट कामतकर नरेश मात्रे फैम टीम है, जबकि महेंद्र पाटिल फैम टीम है. शुभ रात्रि, शब खैर. समीर ठाकरे हमसे विदा लेते हुए. इसके बाद आखिरी मैच भावाले बी और इस मैच की विजेता टीम पहली रात रही थी विकी स्पोर्ट कुक्से के नाम. दूसरी रात में सरस्वती खालिंग क्वालिफाई हुई. BC4 का सिर्फ फाइनल मुकाबला है जो धर्म राजा चषक में खेला गया था. बिल्कुल वही टीमें यहाँ भी फाइनल में पहुंची है. चैलेंज और मैगी. खेल की शुरुआत होने जा रही है. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. हालांकि बहुत खराब स्थिति में टीम थी, लेकिन कुछ अच्छे शॉट्स खेले बल्लेबाजों ने. प्रणय पाटिल और उनके साथ पराग वतारी टीम के कैप्टन. पहली गेंद इनसाइड आउट. कमाल का शॉट खेला है एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. वंडरफुल स्ट्रोक फ्रॉम वंडर बॉय ऑफ खारबाव. 4 रन. अपने आप को रूम दिया. सर्कल में खिलाड़ी थे. ओवर गोज द एक्स्ट्रा कवर. कपल ऑफ बाउंसेस क्रॉस द बाउंड्री फॉर 4. चौके से खाता खुला. वहां पे प्रणय का खाता खुला साइंस स्पोर्ट खारबाव का. साइंस स्पोर्ट खारबाव भी अब अच्छे टच में नजर आ रही है. रितेश धुमाल सामना करेंगे प्रणय पाटिल.
कट किया है, पंच किया है, हैमर्ड वे थ्रू द कवर्स फॉर 4, अनदर बाउंड्री। 2 में 2 चौके। जगह दे बैठे थे वहां पे रितेश धुमाल हाथ खोलने के लिए, और गजब का स्ट्रोक, पंच वेरी हार्ड, ओवर गोज द कवर्स, 4 रन्स। 8 पे पहुंचा स्कोर, 8 विदाउट लॉस। अंपायर फ्री दे रहे, यस, 9 रन। फ्री आता हुआ गलती कर बैठे हैं टीम के कैप्टन, और इस गेंद को निकालना चाहता, बल्ले में आई नहीं। 1 रन जरूर आया है। 10 पे पहुंचा है स्कोर, 10 विदाउट लॉस। 32 इज द टारगेट इन फ्रंट ऑफ साइंस कारबाओ। इस मैच की विजेता टीम आखिरी मुकाबला भावाले बी से खेलेंगी। सूरज केने बहुत अच्छे टच में है। भावाले की कैप्टन, आपको वीआईपी डाइस पे आके बैठना है। भावाले बी के कैप्टन, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस, गेंद स्विंग कर दिया है और गेंद निकल गई है डगआउट में। मायरा खान और हमजा खान डगआउट में कप्तान को सलामी देता हुआ, हालांकि कप्तान ने मारा है, टीम को सलामी देता हुआ सिक्सर। 16 पे पहुंचा है स्कोर। लग रहा है कि दबाव में आ गई है पहली ओवर में जॉली स्पोर्ट कामतगढ़, लेकिन कामतगढ़ ने एकता ट्रॉफी में गजब का क्रिकेट खेला। रिवर्स अटेम्प्ट किया था, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता तो गोकुल आप हाथ क्यों निकाल रहे? वही सोच रहा था कि अच्छी गेंद को अंपायर ने कैसे वाइड दिया। स्टीयर किया, सीधा फील्डर के हाथ में स्लाइस किया था, पॉइंट पर आउट हो गए पराग वतारी। पहला झटका लगा है वहां पर। 15 रन 1 विकेट, लेकिन काम 16 रन 1 विकेट, काम पूरा करके गए। नए बैटर को जल्दी आना है प्लीज। खारबाव में वैसे भी खारी किनारा है, सर्दी बहुत रहती है, और यहाँ भी गुलाबी सर्दी है इस वक्त। कल भी मौसम खनकदार रहेगा, इसलिए 1 बजे मैच शुरू होकर 12 बजे तक फाइनल पूरे होना है। नए बैटर अक्षय पाटिल आए। बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को खेला, शॉर्ट कवर्स में 1 रन। 1 ओवर की समाप्ति, रन बने 17। 3 ओवर में 15 रन चाहिए। यहां से जॉली के पास एक ही चारा है कि गुच्छों में विकेटें लेना होगी। मरता क्या ना करता, ओम पाटिल को बुलाया। पिछले मैच में भी 5 रन देकर इसी स्थिति में 3 विकेटें ली थी। सामना करेंगे अक्षय पाटिल, नॉन स्ट्राइक पर है प्रणय पाटिल। अंपायर कूल इस वक्त और ठंडे पड़ते हुए ठंडी से। ओम पाटिल सामना करेंगे अक्षय। 3 खिलाड़ी विकेटों के पीछे हैं।
एक खिलाड़ी कवर पॉइंट पे, पहली गेंद कट के अंदर की जानी भाई, रूम बनाना चाहते थे, कोई नुकसान नहीं, डॉट गेंद। बाबाली बी के कैप्टन प्लीज आपको तुरंत ही वीआईपी डैश पे आना है। ओम पाटिल फुल टॉस गेंद, स्विंग किया गैप में, 6 रन। लेंथ में भटके वहां पर, और क्या गजब का शॉट खेला है वहां पर। इस तरह के शॉट कभी भी आसान नहीं रहते। स्कोर उछलता हुआ 23 पे पहुंचा है। यहां से केवल 9 रन चाहिए बाबाली 20 से टकराने में। क्वार्टर फाइनल रहेगा वो। 2 टीमें सेमीफाइनल में पहुंच चुकी है, सरस्वती खालिंग और विकी स्पोर्ट कुक से। आज एक टीम पहुंचेगी, कल 8 का लॉट है, उसमें एक टीम पहुंचेगी। कल हो सकता है सभी मैचेस 4-4 ओवर के रहे। इस मरतबा कट के अंदर की जानी भाई, बढ़िया वापसी। ओम पाटिल 23 रन। ओम इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया है। गेंद पीछे जा रही है, नहीं रोक पाएंगे। टर्निंग विद द कॉर्नर, क्लासिकल स्ट्रोक, 4 रन। केवल सिल्की टच किया था वहां पे, हल्के से बल्ले को गेंद पे, टर्निंग विद द कॉर्नर, 4 रन। स्कोर 27 रन, 1 विकेट। (27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। यहां से केवल 5 रन चाहिए मैच को जीतने के लिए। स्विंग कर दिया है, गेंद मैदान के बाहर, जॉली एकता के बाहर। कॉन्ग्रेचुलेशन महेंद्र पाटिल एंड ऑल टीम। पराग बतारी दी कैप्टन, हार्ड लक जॉली स्पोर्ट, हार्ड लक मोती, हार्ड लक रितेश, हार्ड लक निहार। आइए कैप्टन को तुरंत आना है प्लीज। मैन ऑफ द मैच है अक्षय पाटिल। दूसरे ओवर में 4 रन देके 2 विकेट लिए और बल्लेबाजी करते हुए 17 रन बनाए। बाबाली बी के कैप्टन आ चुके हैं, साइंस के कैप्टन भी आ चुके हैं। अक्षय पाटिल आपको भी आना है। अक्षय पाटिल मैन ऑफ द मैच। सिर्फ डिसीजन लेना है सुभाष धुमाल। येस सर, फक्त डिसिजन आपण जाणून घेणार आहोत। मोहीन आणि अमान यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील भावाले आणि खारबाव। तर हा टॉस केला जातोय। खारबाव संघाने एक कॉल करेल, काटा कॉल आहे आणि काटा चाललाय त्याला टॉस खारबाव संघाच्या संघाने जिंकले। फक्त निर्णय संघाचा फरक क्षेत्ररक्षण स्वीकारले। मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया। मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक देखील इव्हन गोल्डन जोडी प्रेझेंटेशन बॉक्स मधून दिलं जाईल। अक्षय ऑलराऊंडर कार्य राहिलेले आहे आणि त्यास मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक दिलं जाते, आपण पाहू शकता।
वेल प्लेड अक्षय आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच घेऊन जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मधून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद सुभाष धुमाल. टॉस को किसने जीता है? हम जॉली स्पोर्ट कामतगर का भी आभार व्यक्त करते हैं. आपने बहुत बढ़िया क्रिकेट खेला. स्पेशल सीनियर क्रिकेटर मोती, रितेश धुमाल, निहार मात्रे, आखिरी मैच में तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं है. सिर्फ उपलब्ध नहीं है, ऑन फील्ड अंपायर का डिसीजन लास्ट रहेगा. आखिरी मैच में तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं है. टॉस को जीता है खारबाव ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. ओपनर भेजना है प्लीज बाबाले बी. कल हमारा बहुत बिजी शेड्यूल है और कल ग्रामीण का जो दूसरा फाइनल रहेगा वो 12 के अंदर खत्म होना चाहिए. कल पहला सेमीफाइनल मुकाबला रहेगा कुकसे, विकी स्पोर्ट कुकसे और सरस्वती खालिंग. दूसरा सेमी आज की विजेता टीम और कल के ग्रुप की विजेता टीम. 8 का ग्रुप है और कल खालिंग और विकी स्पोर्ट कुकसे को ठीक 4 बजे यहाँ रिपोर्ट करना है.